जय शिवराय मित्रांनो, आज संध्याकाळचं आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आता आहे फोर्ट कोचीमध्ये. आम्ही मुन्नारवरून सकाळी निघालो, मुन्नारला गुड बाय केलं आणि आम्ही आत्ता पोचलो फोर्ट कोचीला. आपल्या हॉटेल जिथे आपण राहतो तिथे गेलो, फ्रेश झालो आणि आम्ही आता आलो आहे फोर्ट कोचीला. तर फोर्ट कोचीच्या बीचवरती मी आत्ता आलो आहे आणि आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं. तर आपण मागे बघा, अगदी उसळलेला समुद्र आपण बघतोय. तुफान अगदी दिसतं आपल्या समोर आहे बघा. इकडे बघा, हे एक्सपेक्टेड नव्हतं. आम्हाला असं वाटलं होतं मस्त बीचवरती आम्हाला टाईम स्पेंड करता येईल. आणि इकडे बघा, दोघी खूप अपेक्षेने आल्या होत्या की आपण मस्त बीचवर जाऊ, एन्जॉय करू. पण इकडे बघा, खूप उसळलेला समुद्र आहे. ॲक्च्युअली त्याला रिझन पण त्याचा पावसाळा दिवस असल्यामुळे ते असं असणारच आहे. हे बघा ना, आपल्या आवाजावरून पण कळत असेल. इकडे बघा, समोर एक LNGची शिप लागलेली आहे. हे बघा, वरती बघा लाटां कशा अगदी वरती येतात पुढे. हे बघा, आता ही जोरदार लाट आली आहे. ही अगदी वरपर्यंत येते इथे असेल कधी बघा. ही बघा अशी, हो 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 हो. हे बघ, हे बघ, हे बघ, हे मागे सरक रे बाबा. हे बघा, मी आता इकडे उभे होतो आणि ते असं रेती जी आहे ना, ही बाजूची खाली कोसळली. मुळात जूनचा पहिला आठवडा आहे आणि त्यामुळे हे वातावरण समुद्राचं असं असणारच आहे. आम्ही थोडंसं एक वेगळं एक्सपेक्टेड केलं होतं. चला मस्त समुद्रावरती थांबूया, टाईम स्पेंड करूया. कारण आता बीचच्या त्या बाजूने आम्ही दुसऱ्या बाजूला आलो आहे. ते बघा, ह्या ठिकाणी असं उभं राहायला पूर्ण रेलिंग आहे आणि इथून आपल्याला पूर्ण असा हा सर्कल करता येतो. तर सोनल आणि प्रिशाई तिथून आता इकडे आली आहे. सो आपण आता ह्या बाजूनी पूर्ण बीच बघूया समोरून. ना, बीचवरती बराच वेळ आम्ही थांबलो आहे. ॲक्च्युली खूप मागून सगळं बघावं लागतं आहे कारण लाटा खूप जोरात येत आहेत अंगावरती वगैरे.
सो आता जो बाजूने जो पाथ बनवलेला आहे त्या पाथवरून आम्ही चालत चालत पुढे जातो आहे आणि मग बघूया पुढे जाऊन ओके. तर आपण पुढे जातो आहे. पुढे जाऊन आपण कुठपर्यंत जाणार तर याचा जो एंड पॉईंट आहे तिथपर्यंतच, कारण त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा फोर्ट कोचीचा जो भाग आहे तिकडे जायचा आहे. पण बीच खूप चांगला आहे ॲक्च्युअल. आणि बाजूला तुम्ही बघितलं ना तर हे बघा असं बसायला हे बघा असे झाडं आहेत. म्हणजे हे बघा हे वडाचं झाड आहे पण ते चांगलं त्याला पार केलेलं आहे. इकडे बघा समोर एक दुसरं झाड पिंपळाचं झाड आहे त्यालाही पार केलेलं आहे. तर आपण बघितलं ना तर असं सगळ्या ठिकाणी असं लहान मुलांना खेळण्यासाठी मोठी माणसांना बसण्यासाठी तर छान पार्क केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. म्हणजे छान मस्त केलं आहे. म्हणजे एकतर बीच आहे आणि बीचच्या बाजूनीच असं बसायला केलेले पार दिसत आपल्याला झाडांच्या खाली. म्हणजे झाडंही सांभाळलेत आणि महत्त्वाची गोष्ट असा पाथ बनवलेला आहे. ॲक्च्युली इथून सनसेट खूप सुंदर होणार पण या पावसाच्या वातावरणामुळे आज सनसेटर नाही आपण इथून बघू शकणार. आपली इच्छा तीच होती की बाकी एक्सप्लोर करून पण इथे यायचं, पण एक पावसाचं एकंदरीत वातावरण बघितलं तर आम्ही ठरवलं की नाही थोडं आपण अगोदरच जाऊया इकडे. सो मग आता इकडे आपण आलो आहे. हे बघा इकडे आपल्याला असं हे चाट सेंटर वगैरे दिसतं आहे. ओके काय इकडे चाट खायचं आहे, इकडे आईस्क्रीम खायचं आहे. दोघींनी टॉस करा. ओके चलो मग आता बरं बघूया आपण पहिलं काय. आता हे दोघी ठरवत आहेत काय खायचं ते. सो आपण आता बीचच्या ह्या बाजूला आलो आहे. त्याला असा लाटा बघताय आपण कशा जोरात उसळत आहेत. असेल ना की सगळं असं चालतंय बघा. अगदी कुठे गेली पुढे. प्रिशा नवीन स्टॉल चालू केला तू चाट सेंटर. ओके ऑर्डर देते. ओके मग ऑर्डर द्यायला एवढं पुढे अगदी त्यांच्या दुकानामध्ये घुसली तू. हे बघा विचारायची पण सोय नाही हो. हे बघा कसा बुक्कट बका 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 खाते बघा आमचं पिल्लू. म्हणत होती पहिले काय खायचं आहे आईस्क्रीम पण कशी बघा कशी बघा कशी. ओके सोनल आपल्याला काय ऑर्डर केलंय समोसा चाट. ओके समोसा इकडे आता आलाय. ओके इकडे आता बघा समोसा चाट आलाय. बघा ट्राय सोनं ट्राय कर पहिला काय कसं वाटतंय बघ. समोसा चाट म्हणजे समोस्यातून काय पण दिसतोय काहीतरी. समोसा शेव कांदा आणि ते गोड चटणी घातली. काय वाटतंय खा खा चाट खायचंय समोसा चाट खायचंय. बघा किती छान झालंय. इकडे खवळलेला समुद्र आणि पाठीमागे बघा सूर्याच्या किरण बरोबर या ढगांमधून खाली पडत आहेत. बाजूचं सगळं आकाश निळशार दिसत आहे आणि बघा बाजूने सगळं काळं झालेलं दिसत आहे. सुंदर आहे ना सगळे अप्रतिम अगदी. फायनली 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 माझी कॉटन कॅन्डी नाही भेटली. मग कुठली खातीये व्हॅनिला. इकडे बघा कसं चाललंय खाणं. आता आपण आलो चायनीज फिशिंग पॉईंट जो आहे त्या ठिकाणी आपण आलोय आणि माझ्या पाठीमागे बघताय आपण हा चायनीज फिशिंगचा नेट लावलेला दिसतोय आपल्याला. बघा हा इकडे हा बघा इथे समोर आपल्याला दिसतंय. तसंच हे बघा ह्या साईडलाही आपल्याला नेट लावलेलं दिसतंय. असे अगदी संपूर्ण तुम्हाला किनाऱ्यावरती पुढपर्यंत गेलात तर सगळे असे नेट लावलेले दिसतात. हे जे नेट आहे ना हे नेट वरती असं खाली सोडलं जातं आणि नंतर ते पुन्हा रॅप करून असं वरती घेतलं जातं. त्याला चायनीज फिशिंगची जी प्रोसेस आहे किंवा जी पद्धत आहे त्या पद्धतीने ते चायनीज फिशिंग केलं जातं. ते बघा समोर असे नेट तुम्ही अगदी एंडपर्यंत बघाल सगळीकडे तुम्हाला तेच दिसेल. ओके तर हे बघून आपण आता क्वीन स्ट्रीट जो आहे तिकडे जाऊया. मित्रांनो कोचीमधलं म्हणजे फोर्ट कोचीमधलं प्रिन्सेस स्ट्रीट जे आहे तिथे आपण आलो आहे. हे बघा हा प्रिन्सेस स्ट्रीट हा खूप फेमस आहे. हा फेमस यासाठी आहे की इथे
खूप कॅफे आणि रेस्टॉरंट आहेत आणि इथलं तुम्ही जे स्ट्रक्चर बघाल ना, म्हणजे जे बांधकाम केलेलं आहे घरांचं वगैरे स्ट्रक्चर बघाल ना, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठेतरी बाहेरच्या कंट्रीमध्ये आहात. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्यांनी केलं आणि विशेष म्हणजे आपण कुठेही उभे राहून इथं फोटो क्लिक करू शकतो. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणी तुम्हाला असं तिथे हटकणार नाही की तुम्ही आमच्या घराच्या बाहेरून फोटो का काढताय. असं एकदम फोटोजेनिक सगळं तुम्हाला दिसेल. इकडे बघा, फोटो काढण्यासाठी तुम्हाला बघता लोक किती अशी उभी राहिलेली आहेत. हे बघा इकडे हे जेटी रेस्टॉरंट म्हणून आहे, त्याच्या मागे बघा किती लोक उभे, समोर किती लोक उभी आहेत. इथे फोटो क्लिक करणं चालू आहे. बघा इकडे फॉरेनर पण अशा नंबरला आहेत फोटो क्लिक करण्यासाठी वगैरे. तर खूप सुंदर असं हे दिसत आहे. हे बघा इकडे स्ट्रीटवरती, प्रिन्सेस स्ट्रीटवरती आम्ही सगळं फिरतोय. पण इकडे बघाल ना तर सगळं अगदी तुम्हाला काहीतरी युनिकच वाटेल. युनिक इन द सेन्स खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ते सगळं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. हे बघ इकडे बघ, खूप सुंदर कन्स्ट्रक्ट आहे. हे रेस्टॉरंट आहे समोर आणि बघा समोर आपल्याला दिसेल पुन्हा. हे बघा इकडे त्यांनी आहे ना ते इंटेन्शनली तसं केलंय. त्याचं रिझन म्हणजे असं आहे की प्रिन्सेस स्ट्रीट त्याचं नाव आहे, पण तुम्ही लोक त्या उद्देशाने का होईना असं युनिक कन्स्ट्रक्शन केलंय. आणि हे पूर्ण तुम्हाला इथेच दिसेल. ह्याच जो चर्च आहे फेमस इथला फोर्ट कोची मधला, त्याच्या बॅक साईडला संपूर्ण तुम्हाला हे दिसेल असं कन्स्ट्रक्शन आहे हे, जेणेकरून इथे पर्यटक यावेत. म्हणजे टुरिस्ट आले की त्यांचा बिझनेस पण होणार आणि खूप फेमस झालं हे सगळं. हे बघा समोर तुम्हाला आता दिसेल. इकडे बघा काय सुंदर आहे ना सगळे. समोर जो आपल्याला हे कन्स्ट्रक्शन दिसतंय ना, की आपण याला बंगलो म्हणू शकतो, वास्को होमस्टे, हे अतिशय फेमस ही वास्तू आहे. तामिळचे जे म्हणजे तामिळचे बऱ्यापैकी पिक्चर जे शूट झालेले आहेत त्याच्यामधला काही भाग इथे शूट केलेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे इनसाइड असेल, बाहेरच्या बाजूला असेल, अशा बऱ्याच ठिकाणी आहे ना तुम्हाला तामिळच्या पिक्चरमध्ये दिसेल. आमचं जे ड्रायव्हर आहेत लतीश, त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की हे जे आहे हे अगदी फेमस हा स्पॉट आहे ह्या इथला. ह्याच्या आतमध्ये म्हणा किंवा बाहेर ज्या पोर्शनला आहे इकडे समोर असं तामिळच्या बऱ्याच पिक्चर तिथे शूट झालेला आहे. आता आपण आलोय जू स्ट्रीटला. त्याचे वेगवेगळे स्ट्रीट आहेत, रस्ते आहेत. तर ते जू स्ट्रीट म्हणून हे हा फेमस भाग आहे. इकडे बघा, इकडे तुम्हाला सगळे परफ्युम्स दिसतील. इकडे बघा सगळ्या परफ्यूम जे आहे IRS परफ्यूम म्हणून तुला फेमस आहे. हे सगळं असं आहे पूर्ण जू स्ट्रीट म्हणून आहे सगळं. इथनंच पुढे आपल्याला जावं लागतं सगळं बघायला. आणि इथलं हे पोलीस स्टेशन दिसत आहे, त्यात दिसत पोलीस स्टेशन इकडे. आणि बघा समोर इथे थोडं काय शॉपिंग साठी बनवलेलं दिसत आहे. म्हणजे आपल्याला वेगळं काय घ्यायचं असेल, हे बघा इकडे असं हे अँटिक वस्तूंचे दुकान आहे सगळं. हे बघा सगळं इकडे. इकडे कपड्यांचं दुकान आहे, तिथे सुद्धा आहे. कॉफी म्हणलं पण तिथे सुद्धा कपड्यांचे बघा आतमध्ये बुटीक आहे फार मोठं असं.
Yeah.